मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीने विजयाची हॅट्रिक साधली आहे। आता केवळ विजयाची औपचारिकता बाकी असं म्हणता येईल, कारण की आपण बघतो या सगळ्यांच्या चेहऱ्यावर विजयाचा जो जल्लोष आहे तो दिसतो आहे। आणि आप्पा, हे सगळं एकंदरीत तुम्ही जे आतापर्यंत काम केलं, तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी काम केलं, त्याचं यश दिसतंय। पहिली प्रतिक्रिया काय आहे? मावळ लोकसभा मतदारसंघातून आज माझी हॅट्रिक होती असं दिसतंय। एकंदर मताचा कौल जवळपास माझ्या बाजूने येतोय आणि याचं सर्व श्रेय महायुतीच्या कार्यकर्त्यांना, महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना देईल। राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी माझ्यावरती विश्वास टाकला, महायुतीच्या घटक पक्षाच्या नेत्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि तिसऱ्यांदा देशाच्या सर्वोच्च असलेल्या लोकसभेमध्ये काम करण्याची मला संधी मिळाली। मी खरं तर स्वतःला भाग्यवान समजेल की या मावळ लोकसभा मतदारसंघातून जो पुणे जिल्हा आणि रायगड जिल्ह्याला जोडणारा हा लोकसभा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघातून तिसऱ्यांदा काम करण्याची मला संधी मिळाली। प्रचंड मेहनत आणि कष्ट माझ्या परिवाराने, माझ्या आप्तेष्टांनी, माझ्या मित्रमंडळींनी, माझ्या कार्यकर्त्यांनी आणि महायुतीच्या घटक पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी घेतलं। त्या कष्टाचं हे फळ आहे। अर्थातच प्रचंड मोठी ताकद महाविकास आघाडीने उतरवली होती तुमच्या विरोधात। उद्धव ठाकरे स्वतः आले होते। आता जे काही विजय तुम्हाला दिसतो आहे हे त्याला उत्तर आहे असं वाटतं? मी तुम्हाला सांगतो, हा विजय गेले 10 वर्ष मी केलेल्या कामाचा विजय, मी केलेल्या माझ्या जनसंपर्कातून लोकांना जी पाठबळ दिलं त्या पाठबळाचा हा विजय। आणि मला निश्चित वाटतं की मावळच्या जनतेने पुन्हा एकदा माझ्यावरती विश्वास टाकला, तो कामावरती विश्वास टाकला आणि या मतदारसंघामध्ये जनतेशी जी माझी नाळ जोडली होती कामाच्या रूपानं, त्या माध्यमातून तो माझा विजय। तिसऱ्यांदा विजय होत आहे, मोठी जबाबदारी आता वाढणार आहे, काय विश्वास द्याल? नाही, मी सांगतो, मी गेले अनेक वर्ष राजकारणामध्ये काम करतो आणि जबाबदारीनेच काम करतो आणि म्हणून तिसऱ्यांदा विजय होत असताना मुळामध्ये या मतदारसंघामध्ये जे प्रलंबित कामं आहेत त्या कामाला प्राधान्य देईल आणि मला खात्री आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये नक्कीच पुढचे 5 वर्ष देशाच्या नेतृत्वाच्या माध्यमातून देशामध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांचं माध्यमातून सरकार येणारे नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होतील आणि या माध्यमातून पुन्हा एक चांगली काम करण्याची संधी मिळेल। अर्थात मिळालेला विजय जो आहे तो आपण अतिशय नम्रपणे स्वीकारत असल्याचं सांगत जे श्रीरंग बारणे आहेत त्यांनी आपल्या विजयासंदर्भातली प्रतिक्रिया दिलेली आहे। सुरेश गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, मावळ।